राजस्थानामधील हनुमानगड जिल्ह्यातील सनसनाटी घटना समोर आली आहे। येथील गोगामेडीमधील खचवानामध्ये पत्नीने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे। प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, तसेच त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन तपासाला सुरुवात केली। मिळालेल्या माहितीनुसार खचवाना गावातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय रूपराम हा 16 दिवसांपासून राहत्या घरातून बेपत्ता झाला होता। त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रारही केली होती, मात्र सुरुवातीला पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही। त्यानंतर या नातेवाईकांनी स्थानिक आमदाराकडे धाव घेत गाऱ्हाणं मांडलं। त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली। पोलिसांनी तपासादरम्यान रूपराम यांच्या पत्नीची कसून चौकशी केली, तसेच तिला पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं, तसेच तिने गुन्हाही कबूल केला।